अकोल्यातली गायत्री ही राज्यामध्ये प्रथम आल्याचं सध्या कळतंय। कालच 10वीचा निकाल लागलेला आहे आणि अनेकांना 500 पैकी 500 गुण मिळालेले आहेत। पण गायत्रीला मिळालेले गुण हे कला खेळ याचे नाहीयेत, तर तिने अभ्यास करून मिळवलेले आहेत। गायत्री सरोदेला 99.60% इतके गुण मिळालेले आहेत। गायत्री ही अकोल्यातील हिंदू ज्ञानपीठ या शाळेची विद्यार्थिनी आहे। तरीही गायत्री ही राज्यामध्ये प्रथम आल्याची शक्यता आता व्यक्त केली जाते आहे। गायत्रीच्या या निर्भेळ यशानंतर तिच्याशी बातचीत केली आणि तिच्या आईवडिलांशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी उमेश अलोनेने। कालच्या 10वीच्या निकालात राज्यातून जी पहिली आल्याचं बोललं जाते गायत्री सरोदे जी आहे अकोल्याच्या हिंदू ज्ञानपीठ शाळेची विद्यार्थिनी आहे। तिला 99.60 म्हणजेच 500 पैकी तब्बल 498 मार्क मिळाले। स्वतः गायत्री आपल्यासोबत आहे, त्याचे कुटुंबीय आणि शाळेच्या प्राचार्य पण आपल्यासोबत आहेत। गायत्री, काय यशाबद्दल काय प्रतिक्रिया तुझी? मला विश्वासच नाही बसत आहे की एवढं यश मी संपादन करू शकत आहे आणि नक्कीच हे माझ्या मेहनतीचं, माझ्या शिक्षक वृंदांनी दिलेल्या गायडन्स आणि माझ्या आईबाबाच्या आशीर्वादामुळे मी सगळ्यांमुळेच हे शक्य झालेलं आहे। पुढे काय बनायचं तुला? पुढे मला डॉक्टर होण्याची इच्छा आहे आणि ते माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं आणि ते मी पूर्ण करेन। अभ्यास काही विशेष केला? कसा अभ्यास केला? अभ्यास तसं काही विशेष नाही, फक्त रोजचा रोज केला म्हणजे, आणि इतर गोष्टींवर थोडं दुर्लक्ष केलं आणि मग वेळ आपोआपच मिळून जातो अभ्यास करायला। तिचे वडील आपल्यासोबत जे अल्पभूधारक शेतकरी महानेते राहतात, काय पूर्वीच्या यशाबद्दल काय सांगाल? काय नाही, आज तर आनंद वाटू राहिला। तिचा पहिला नंबर आला राज्यातून म्हणून। तिला डॉक्टर बनायचं आहे, तिची जे बनायची इच्छा आहे ते मी पूर्ण करेन। ही गायत्री जी आहे ती आपल्या मामाकडे शिकते, मामाच्या घरी राहून ती शिकलेली आहे। तिच्या मामी आपल्यासोबत आहेत। तुमच्या बाकीने एवढा मोठा आनंद, एवढा मोठा यश? खूप आनंद झाला मला आणि तिने छान सांगितलं त्याप्रमाणे चांगला अभ्यास केला आणि शाळेतूनही तिला गाईडलाईन्स खूप छान होती आणि घरूनही आमचा सपोर्ट होताच तिला खूप छान अभ्यास केला। त्यांचे अश्रू, त्यांचा आनंद सांगताय। गायत्रीची आई आपल्यासोबत आहे। मुलीच्या यशाबद्दल काय? खूप आनंद झाला आणि तिनं समोर असंच यश संपादन करा, तिची लाईफ चांगली सेटल व्हावं, बस एवढीच आशा। या शाळेच्या प्राचार्या, जी शाळा अतिशय त्यांच्या शिस्तीबद्दल ओळखली जाते, गिरिजा गाडगिळ आपल्या मॅडम सोबत आपल्या आहेत। मॅडमला आपण विचारूयात। मॅडम, तुमच्या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल काय सांगाल तुम्ही? मला खूप आनंद झाला। माझं टार्गेटच होतं की हिंदू ज्ञानपीठाची विद्यार्थिनी राज्यातून किंवा विदर्भातून पहिली यावी, पण माझं म्हणजे परमेश्वराने, म्हणजे परमेश्वर जे देतो ते छप्पर फाडके देतो म्हणतात, ते खोटं नाही आहे। आणि त्याचं प्रत्यंतर आज आलं गायत्री सरोदे, जिनी मोबाईल किंवा गाड्या किंवा ट्युशन ह्या सगळ्या अवॉइड करून तिने रोजचा रेग्युलर अभ्यास केला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मामांकडे, एवढ्या खेड्यातनं आलेली मुलगी मामांकडे राहून मामींची किती तिने मर्जी संपादन केली की मामींच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तिच्या यशाला जो घवघवीतपणा आणून दिला, त्या अश्रुमोचनाने चाललेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। परमेश्वर तिला तिच्या आयुष्यात असंच टॉपर ठेव आणि तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत, ही परमेश्वराच्या जवळ प्रार्थना। आपण सर्वांशी बोललो, जो आनंद आहे तो शब्दांच्या पलीकडचा आहे। विशेष प्राचार्य मॅडमने जे सांगितलं आहे की सोशल मीडिया, ट्युशन आणि या सर्व गोष्टींच्या दूर राहून तिने हे यश संपादन केलंय, त्यामुळे यश अधिक मोठं वाटतं आणि पुढच्या भविष्यासाठी आपण गायत्रीला शुभेच्छा देऊयात। उमेश अलोने, ABP माझा, अकोला।